पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघ भाजप आमदार कृष्णा खोपडे यांचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र याच मतदारसंघात भाजपच्या 3 कार्यकर्त्यांनी बंडाचे निशाण फडकवले असून आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलंय. भाजप आमदाराकडून धमक्या दिल्या जात असल्याचा दावा उमेदवारांनी केलाय. या प्रकरणावर बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका घेत चांगलाच समाचार घेतलाय. मी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारचं नाक दाबून तोंड उघडले. धमक्यांचे प्रकार मी खपवून घेणार नाही. अरे खोपडे, तुम्हाला खोपडी असेल तर माझ्या समोर या. मी चॅलेंज देतो. सरकारनं विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं आश्वासन दिलं होतं. वर्षभर नुसती चालढकल सुरू होती. योग्य वेळी 7/12 कोरा करा असं सांगितलं जात होतं. त्यामुळं आम्ही सरकारचे नाक दाबले. त्यामुळं त्यांना तोंड उघडावं लागलं. कर्जमाफीची तारीख जाहीर करावी लागली. राजकारणात पदावर असो वा नसो कामं थांबत नाहीत. मी आमदार नाही तरीही शेतकऱ्यांची कर्जमाफी करून दाखवली. हे सरकारनं व आमदार खोपडे यांनी लक्षात ठेवावं. त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते प्रहारच्या वतीनं रिंगणात उतरल्यामुळं आमदार खोपडे हे धमकी देत असून दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. असे प्रकार चालणार नाहीत. आमदार खोपडे यांना खरोखरच खोपडी आहे का असा सवालही बच्चू कडू यांनी उपस्थित केला. त्यामुळं पूर्व नागपूरमधील राजकीय वातावरण अधिक चुरशीचं होण्याची शक्यता नाकारता येत नाही.